आजच्या व्हिडिओचं नाव आहे पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे. काय ते बघूया. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशाला लागू होत नाही, तर इतर काही भौगोलिक रचना देखील वाळवंट या संज्ञेत येतात. काय ते बघूया. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटासाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीघ्र या पट्ट्यात येते. वाळूने व्यापलेला प्रदेश वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या. वाळवंटाचे वैशिष्ट्य म्हणजे हवेतील बाष्पाचे आणि जमिनीवरील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण, वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी, विषम तापमान, कमाल आणि किमान पातळीवरील फरक 30 ते 60 अंश सेल्सिअस पर्यंत असतो. अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे, दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम, उदाहरणार्थ मृगज क्वचितच दिसणारे मरुस्थळ किंवा ओएसिस, अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक वैशिष्ट्य असते, जैविक वैशिष्ट्य असते. निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील उदाहरणार्थ खजूर, तसेच काही खुरटी आणि काटेरी झुडपे वाळवंटात सर्वत्र आढळतात. सरडा व साप यासारखे सरपटणारे प्राणी मुख्यत्वे वाळवंटात आढळतात, कारण त्यांना तिथे पोषक वातावरण असते. उंदीर व खार यासारखे क्रुंदत वर्गातील प्राणी, गिधाडे व गरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला गाठणारे पक्षी, काही वैशिष्ट्यपूर्ण कीटक देखील मरुस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात. मरुस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते. उदाहरणार्थ बदकासारखे पक्षी. वाळवंट हे पृथ्वीवरील महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि ही अतिशय महत्वाची परिसंस्था आहे. आणि एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, बघूया. धुके कसे तयार होते. हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर आपण बाहेर पाहतो तर सगळीकडे पांढरट धुसरट आणि धुसर दिसणं. रस्ते, झाडं, गाड्या सगळं जणू पांढऱ्या चादरीत झाकलेलं असतं. याला धुके म्हणतात. पण हे धुके तयार कसं होतं बरं, बघूया. त्याला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ आपण. आपल्या आजूबाजूच्या हवेतील पाण्याचे बारीक बारीक थेंब अगदी डोळ्यांना दिसणार नाहीत असे सतत फिरत असतात. अरे बाप. दिवसभर सूर्य उष्णता देतो, त्यामुळे ही हवा गरम होते. रात्री सूर्य मावळल्यावर हवा थंड होते. जेव्हा हवा थंड होते तेव्हा तिच्यातलं पाणी बारीक थेंबाच्या रूपात जमिनीच्या जवळ येऊन थांबतं. हे थेंब एकत्र येऊन धुकं बनतात. धुकं म्हणजे हवेत तरंगणाऱ्या पाण्याचे बारीक थेंब. तुम्ही कधी थंड पाण्याची बाटली बाहेर ठेवलीत का? थोड्या वेळाने तिच्या बाहेर लहान लहान पाण्याचे थेंब दिसतात ना. तसंच काहीसं धुकं तयार होतं, पण ते हवेत. थंडीत म्हणजेच हिवाळ्यात धुके जास्त दिसतं. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा जेव्हा तापमान कमी असतं पाण्याजवळ, जसं नदी, तलाव, समुद्र, तिथे धुकं पटकन तयार होतं. धुकं दिसायला खूप सुंदर असतं, पण त्यामुळे गाड्यांचे दिवे आणि रस्ते नीट दिसत नाहीत. त्यामुळे वाहनं हळू चालवावी लागतात. छायाचित्रकारांना मात्र धुकं खूप आवडतं. अरे वाह. कारण ते निसर्गाला एक रहस्यमय सुंदर धूप देतात. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे.
आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.